पनवेल शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। नवीन पनवेल सिग्नल परिसरात डंपरच्या धडकेमुळे भीषण अपघात घडला आहे। आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नलला उभ्या असलेल्या स्कूल व्हॅन आणि रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली। या अपघातात स्कूल व्हॅन आणि रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघातानंतर स्कूल व्हॅनचे दरवाजे लॉक झाल्याने व्हॅनमधील मुले आत अडकून पडली होती। मात्र प्रसंगावधान दाखवत पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार त्वरित घटनास्थळी दाखल झाले। काचेची खिडकी फोडून आणि बाजूचे पाईप ओढून एकूण 12 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। दरम्यान रिक्षा चालकही रिक्षामध्ये अडकला होता। फ्रंट फ्रेम ओढून आणि अर्धवट फुटलेली काच तोडून त्याला बाहेर काढण्यात आले। या अपघातात रिक्षा चालक, त्याच्या सोबतचा प्रवासी आणि स्कूल व्हॅनमधील 2 मुले जखमी झाली असून सर्व जखमींना तात्काळ नील हॉस्पिटल पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर जमलेल्या नागरिकांनी डंपर चालकावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलिसांच्या मदतीने डंपर चालकास पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरक्षित हलवण्यात आले। वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।